सो वी आर रेडी फॉर इव्हेंट आणि हा आमचा सेकंड ब्लॉग आहे. सो आम्ही होळीसाठी एका इव्हेंटसाठी बाहेर चाललो. हाय फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलोय ठाण्याला आयलंड गार्डनला होळी सेलिब्रेट करण्यासाठी. ह्यांच्या मित्रांनी जे आहे ना आमचे तिकीट्स काढले होते आणि आम्हाला माहीत पण नव्हतं की इथे गौतमी पाटील येणार आहे म्हणून. हे बघा खूप मोठी रांग आहे आणि ह्या रांगेमधने आम्ही रिटर्न आलो कारण की आम्ही बँडच घेतलेले नव्हते. कारण आम्ही होळी खेळण्यात एवढे गुंग झालो होतो की आम्ही बँडच घेतलेली नाही. हे बघा इथे माझा नवरा मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देताना माझा हातच सोडत नव्हता. त्याला वाटत होतं एवढ्या गर्दीत ही हरवते की काय. हे इथे आम्ही बँड घेतले. चलो फिर होली खेळणे को. हा अभी मजा आएगा ना भिड़ो. तास झालाय आणि चाललोय आम्ही आता घरी. काही गौतमी पाटीलचा डान्स बघायला आम्हाला भेटला नाही कारण की आम्हाला ग्रहण लागायच्या अगोदर आम्हाला घरी पोहोचायचं होतं. जेवणही करायचं होतं, अंघोळ पण करायची होती. सो आम्ही थांबलो नाही जास्त वेळ. नेक्स्ट टाइम आता. चेहरा बघा ना किती घाण झालाय. बस हवा निकल गई. हॅलो गाईज, तर आलोय आम्ही आता घरी. फार डोकं दुखतंय भयंकर. फोन गेम खेळताय. चांगलं आहे बाईंचं हे ना. होळीला इव्हेंटसाठी बाहेर घेऊन पण जा. परत तुम्हाला त्यांचे वेगळे नाटकं, डोकं दुखायचे. आमचं डोकं दुखते, डोकं बी दाबून द्या. वा बाई वा. बात तो सही है. हा पण एक इन्सिडेंट झालेला सांगू आपण यांना. ट्रेनमध्ये एक मुलगा माहितीये का, एक मुलगा आला माहितीये आणि तो सगळ्यांना टिक्का लावत होता. सगळ्यांना टिक्का लावत होता. ठीक आहे, ठीक है समझ गया. ह्यांना वाटलं की बिचाऱ्याच्या हातातून कोणीच टिक्का लावत नाही, आपण लावून घेऊ. हे बोलले की हातावर लावित. त्यांनी हातावर इथे टिक्का लावला आणि म्हणतो की अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तुमच्या आपके खुशी से कुछ होगा तो दे दो बोले. म्हटलं वा बाई वा. मी त्याला म्हटलं बाई कॅश नाही माझ्याकडे. तर मला बोलतो की स्कॅनर आहे. पत गेला आणि स्कॅनर घेऊन आला तो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. म्हणजे कसे इतके मॉडर्न झाले. स्कॅनर घेऊन आला आणि परत हे बोलले किती मारू म्हणे 5 रुपये मारतो म्हणे तुला. ठीक आहे, तर तो काय बोलतो 5 नाही ना 10 मारू ना 10 मारू. असं झालेलं. आता आम्ही घरी आलोय. ग्रहणाच्या आधीच आम्ही घरी आलोय. 1:30 वाजता आम्ही घरी आलेलो आणि आता जेवण वगैरे केलं. आता बसलोय. आता काही ग्रहणामध्ये तर काही चालणार नाही, झोपायला नाही, केस विंचरायचे नाही, काही नाही, काहीच नाही. सो मी असेच बसलोय आता. आणि आम्ही इव्हेंटला चाललोय आणि आम्हाला हेच माहीत नाही की तिथं गौतमी पाटील हे येणार आहेत म्हणून. आणि आम्ही पण तसं पण आम्ही काही बघितलं पण नाही डान्स वगैरे. गेम बघायचा कोणता खेळत आहे. हे गेम चालू आहे आमचा. दे इकडे.
गेम वगैरे बापरे. किती वेळचं बोलतेय की माझं डोकं दाबून द्या, माझं डोकं दाबून द्या. तर डोकं नाही दाबायचंय पण गेम खेळायचंय. बरोबर. काय बरोबर? तुम्हाला इव्हेंटला सोबत घेऊन पण जा. हा, परत किती वेळेस वर- बोलता आता ते तेच 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 मला 1000 वेळेस ऐकवलंय तुम्ही की अरे. तुला इव्हेंटला घेऊन जाऊ, तुझं हेच राहतं म्हणजे असं. रिकामे नाटके ना भाई, नाही होत, नाही घ्यायचं. तू तो गॅप. आपण आपला हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि नेक्स्ट टाइम परत एका नवीन ब्लॉग सोबत. चलो बाय, गुड नाईट नाही, बाय बाय.